नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीची यापुढील संपूर्ण प्रक्रिया कशी असेल आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं ग्रो अकॅडमी पुणे हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्यायचं आहे। चला, आणि तिथे तुम्हाला अपडेट वगैरे सर्व गोष्टी मिळणार आहेत। सध्या आपण जर बघितलं तर 25च्या या पोर्टलवर आहोत। या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्याचं काम चालू आहे। 20 तारखेपर्यंत जाहिराती अपलोड करायला सांगितलेले आहेत संस्था चालकांना, तसेच जडपींना व महानगरपालिका, नगरपालिका म्हणजे जेवढ्या काही अनुदानित संस्था आहेत, आदिवासी विभागातल्या संस्था आहेत, कुठल्याही विभागातील संस्था आहेत, या संपूर्ण जर विचार केला तर जाहिराती अपलोड करण्याचं अंतिम टप्प्यामध्ये या 5-6 दिवसामध्ये कंप्लीट काम होणार आहे। त्याच्यानंतर प्रक्रिया काय होणार, विद्यार्थ्याला लगेच वाटतं की लगेच प्रेफरन्स यायला चालू होतील। जाहिराती अपलोड झाल्यानंतर ते जाहिरातीचं विश्लेषण करायला 5-10 दिवस जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्याच्यानंतरचा मुद्दा म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याला एक पवित्र पोर्टल ओपन होईल। त्यामध्ये सर्वात प्रथम जागा डिक्लेअर होतील। मित्रांनो लक्षात घ्या की किती जागा भरण्यात येणार आहे। सध्या एक आकडा आलेला आहे आपल्याकडे, 15 ते 18,000 पदसंख्या येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। सहाय्यक आयुक्तांनी बोललेलं आहे, त्याच्यामुळे प्रशासनाने बोलल्यामुळे आपल्याला एक अंदाजा मिळाला की 15 ते 18,000च्या दरम्यान, इव्हन समजा 18,000 जागा येतील असा भरोसा पटलेला आहे। आता त्याच्यामध्ये त्याच्या पुढली प्रक्रिया काय असेल बघा। सर्वात प्रथम प्रिफरन्स येतील तुम्हाला। प्रिफरन्स किती येतील सर, सगळ्यांच्या डोक्यात एकच फिट झालेलं आहे की मला 100 प्रिफरन्स निवडायचे आहेत आणि मी ते 100 प्रिफरन्स मी निवडणार विदाउट इंटरव्ह्यूचे, आणि विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रिफरन्स निवडणार। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 पेक्षा कमी मार्क असणारे, लक्षात ठेवा 100 पेक्षा कमी मार्क असणारे TAIT4 ची तयारी करावी। सरळ या मुद्द्यावर परत एकदा येतो पुढे, का त्याचं कारण पण सांगतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, आपला वेळ वाया घालवू नका। मी प्रामाणिक सांगतो, तुम्ही या प्रक्रियेमध्ये आहात ना, मग तुम्ही 10 गणित, 10 रिझनिंगचे गणित सोडवायला चालू करा। टेट 4 वाल्यांनी टेट 4 जे टार्गेट ठेवायचे 100च्या मध्ये ज्यांचा स्कोअर आहे तो कोणत्याही कास्टचा असू द्या, त्यांनी डायरेक्टली काय करायचे, टेट 4 ची तयारी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला शिक्षक व्हायचे आपलं स्वप्न असेल तर। आणि याच्यामध्ये वेळ लागतो म्हणजे लागतोच, काहीही इन्स्टंट होत नाही। आता जाहिराती अपलोड झाल्या, जागा डिक्लेअर झाल्या, त्याच्यानंतरचा पहिला मुद्दा म्हणजे विद्यार्थ्याला काय करायला लावतात, विद्यार्थ्याला येतात प्रेफरन्स। विद्यार्थी डोक्यामध्ये एकच इमेज घेऊन ठेवलाय की मला 100 प्रेफरन्स निवडायचे, मी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी शाळेमध्ये कोणत्या शाळेत निवडू ह्याच विचारत आहे। सर्वात महत्वाचं तुम्हाला ते प्रेफरन्स देतात, तुम्हाला पसंती क्रम द्यायचा असतो। इथे लक्षात घ्या काय करायचा असतो, पसंती क्रम, कोणत्या ठिकाणी मी जॉब करू इच्छितो तो पसंती क्रम दिल्यानंतर परत याच्यासाठी 10 ते 12 दिवस देतात ते, याच्यासाठी 10 ते 12 दिवस देतात। काही त्रुटी आढळल्या किंवा पवित्र पोर्टल चाललं नाही तर परत एक्सटेंड होते दिनांक, लक्षात घ्या परत एक्सटेंड दिनांक होते। म्हणजे जवळपास 15 ऑगस्ट आता डोके ठेवले विद्यार्थ्यांनी, 15 ऑगस्टला आपलं नियुक्ती होणार। आणि आमच्यासारख्या युट्यूब चॅनल वाल्यांनी सांगून टाकलं भरती आली, भरती आली, भरती होणार, आता 1 वर्ष प्रतीक्षा झाली, ते सगळ्या गोष्टी। विद्यार्थी डिप्रेशन मध्ये चाललेला आहे। काल अशा महिलांनी मेसेज केला, सर 141 मार्क आहे, 136 मार्क आहेत, भरती कधी होणार? अरे सेफ स्कोअर आहे ना, नका लोड घेऊ। सर प्रिफरन्स देण्यासाठी बॅचेस लावावा लागतील, अजिबात लावायची नाही। ग्रो अकॅडमी पुणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, ग्रो अकॅडमी पुणे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं, रजिस्टर करून ठेवायचं, बाकी काही करायची गरज नाही। मग माझ्या मनानुसार किंवा कुणाचे प्रेफरन्स कसे आहेत, महाराष्ट्रातील 100 लोकांतच खेळायचे का तुम्हाला? म्हणजे त्या बॅच मधल्याच लोकांचं कॉम्पिटिशन एकमेकाशी राहणार आहे, ते सगळं बाजूला ठेवा मित्रांनो। आता प्रेफरन्स आल्यानंतर काही लोकांना विदाऊटचे 20 सुद्धा प्रेफरन्स येणार नाहीत, लक्षात घ्या विदाऊट इंटरव्ह्यूचे 20-25 सुद्धा प्रेफरन्स येणार नाही। 100ची आवश्यकताच भासणार नाही, कारण त्यांच्या मार्काची रेंज कशी आहे, त्यांचा विषय कोणता आहे याच्यानुसार प्रेफरन्स दिले जाणार आहे, लक्षात घ्या। मग प्रेफरन्स आल्यानंतर आपण पसंती क्रम नोंदवले, पसंती क्रम नोंदवल्यानंतर जवळपास पसंती क्रम नोंदवल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी तुमची सिलेक्ट लिस्ट येते। म्हणजे पसंती क्रम नोंदवण्याची शेवटची डेट ठरल्यानंतर परत म्हणजे 15 ऑगस्ट पण महिना जाईल, सप्टेंबर जाईल, ऑक्टोबर सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। त्यामुळे संयम ठेवून राहा,
तुमचं सर्वात महत्वाचं सगळं एज्युकेशन पूर्ण झालंय, आता नोकरी लागायची गरज आहे अशी कंडिशन मध्ये आहे. आणि हे इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू हे याच्यामध्ये आहे सध्याच्या कंडिशनला. तुम्ही कितीही ट्रेस घेतलात किंवा काहीही केलात तर ही प्रक्रिया होण्यासाठी साधारण 2-2.5 महिने जातातच पुढले. अजून 15 ऑगस्ट पर्यंत होतं का? नाही होणार. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो संयमित राहा, व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप. आता विद्यार्थी विचारतात सर अंदाजित मेरिट किती लागेल. आता त्या विद्यार्थ्यांना कसं सांगायचं? पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे तर पुण्याचं मेरिट हायच जाणार, बरोबर. आता काही महिला ठाम आहेत, सर मला नागपूर म्हणजे नागपूरला जॉब करायची, सर मला नगर म्हणजे नगरला जॉब करायची, काही असू द्या तिकडे, मला तिथेच लागलं तर मला त्या ठिकाणी जॉब करायची, नसेल तर मला इतर महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात जायचं नाही. आणि काही विद्यार्थ्याचं हे पण म्हणणं आहे की मला महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जॉब करायला मी तयार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जागा मागच्या भरतीमध्ये पण जवळपास 5 ते 6 हजार रिक्त राहिल्या. एक म्हणजे संस्था चालकांनी इंटरव्ह्यू मध्ये पैसे मागितल्यामुळे रिक्त राहिल्या, दुसरा म्हणजे नियुक्ती होऊन सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले नाही. एक छोटं उदाहरण देतो, मी अनुभवलेलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 जागा निघाल्या. 13 जागामध्ये आता सध्या जर स्थिती बघितली 13 मधले 4च लोक सध्या जॉईन आहेत, बाकीचे 9 विद्यार्थी आलेच नाहीत, डॉक्युमेंटला सुद्धा आले नाहीत. लक्षात घ्या, 1-2 त्यातले आले असतील पण जॉईन करणारे लोक किती आहेत? 4च दुसऱ्या टप्प्यामध्ये. म्हणजे लक्षात घ्या जवळपास 9 रिक्त पद मागच्याच भरतीतले आहेत. लक्षात घ्या का? कारण म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये 2 लाख लोक आहेत, 2 लाख लोक ऍक्टिव्ह मधले 170 ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे 1,70,000 ऍक्टिव्ह आहेत. त्यातले 50,000च लोकांचं कॉम्पिटिशन आहे एकमेकाशी, बस. आणि त्या 50,000च लोकांचं 15 ते 18,000 पदसंख्या भरली जाणार आहे. सर माझा तर आता 40,000वा नंबर आहे, माझा नंबर लागेल का? माझा 30,000वा नंबर आहे, माझा नंबर लागेल का? विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, त्यामध्ये कॅटेगरी आहेत, एज्युकेशन नुसार आहे. 11वी-12वीला काम करणारे लोक आहेत, 9वी-10वीला काम करणारे लोक आहेत, 6वी-8वीला काम करणारे, 1 ते 5 काम करणारे लोक आहेत. म्हणजे सगळ्यांचं मिश्रण आहे. काही लोक फ्रॉड पण आहेत, काही लोक 2022 मध्ये सिलेक्ट आहेत, चला असंच म्हणून परीक्षा दिलेले पण लोक आहेत. त्यांना ज्या लोकांना चेंज करायची ती रिक्त पदसंख्या राहूनच जाते, पुढल्या टप्प्यामध्ये ते भरला जातात. म्हणून मेरिटचा अंदाज विचारत असताना या सर्व गोष्टीचा विचार करणं फार महत्वाचं आहे. आता सेफ स्कोर मी सांगतोय ना, 110 मार्काच्या पुढले सगळे सेफ स्कोर आहेत. प्लस दिव्यांग, बघा लक्षात घ्या, दिव्यांग, भाषा विषय असणारी, त्यानंतर समांतर आरक्षण म्हणजेच जे काही वेगवेगळे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त हे जे काय आरक्षण असतात, स्पोर्टचं आरक्षण असतं, त्यांचं मेरिट 100 पेक्षा सुद्धा कमी येऊ शकतो. पण आपण जनरली समजा मी ओबीसी आहे, ओबीसी मध्ये तुम्ही जर असाल आणि कुठलाही वर्ग जर विचार घेतला तर त्याचं मेरिट 110 मार्काच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या कॅटेगरी खाली येऊ शकतात, एसटी कॅटेगरी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी खाली येऊ शकतात. बाकी सगळ्या कॅटेगरी जर बघितल्या तर 110च्या पुढे मेरिट लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि तेच होणारच आहे. म्हणून सांगतोय ज्यांना 100 पेक्षा कमी किंवा 110 पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी टेट 4 ची सुद्धा तयारी करावी. आता मुद्दा नंबर पुढे सर, ह्या 15,000 18,000 जागा भरल्यानंतर पुढे काय करणं, जागा येतील का? आता तो मुद्दा मी एकदम कडक शब्दात सांगतो. मागच्या भरतीमध्ये जवळपास समजा एक 22-23 हजार पद भरली, 22,000 पद भरलं समजा, या 22,000 लोकांनी साधारण असं काम करायला पाहिजे, तुमच्या शाळेत 5 पटसंख्या आहे ना, 5च्या जागी 10 दुप्पट पटसंख्या करण्यासाठी तुम्ही काय केलं? शिक्षकांनाच प्रश्न आहे सर्वात महत्वाचं, कारण पटसंख्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत भरत्या मोठ्या होणार नाहीत. कारण ते स्टेप बाय स्टेप जाते. लक्षात घ्या, अगोदर पटसंख्या चेक केली जाते, त्यानंतर शिक्षकांचे प्रमोशन असतील, शिक्षक किती द्यायचे हे असेल, त्यानंतर रिक्त पदसंख्या भरली जाते. या सगळ्या स्टेप आहेत. म्हणजे जर समजा एका वर्षामध्ये 5चे 10 झाले, दुसऱ्या वर्षामध्ये 10चे 20 करा ना, म्हणजे त्या शाळेला 10चे 20 विद्यार्थी जर झाले तर शिक्षकांची भरती मला सांगा पुढले 25 वर्ष कंटिन्यू चालू राहील. कंटिन्यू पुढले 25 वर्ष म्हणतोय. हे पटसंख्याचा गेम आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वतःला समजून घ्या. जोपर्यंत पटसंख्या, उद्या शिक्षक झाला ना, डोक्यात एक ठेवा, विद्यार्थी टिकले पाहिजे तर आपली नोकरी पण सेफ राहते आणि आपल्या क्षेत्रच सेफ राहतं. लक्षात घ्या.
क्षेत्रच सेफ राहतं, भविष्यामध्ये प्रायव्हेटायझेशन होण्याचं प्रमाण कमी होतं. हा सगळ्यात मेन मुद्दा आहे मित्रांनो. पटसंख्या मॅटर करते आणि काही ठिकाणी पटसंख्या अशी आहे जवळपास त्या शाळेमध्ये 350-500 विद्यार्थी आहेत. 1 ते 5 मध्ये तर दुर्मिळ भागामध्ये विद्यार्थीच नाही. लक्षात घ्या, 1 ते 5च्या नोकऱ्या जर टिकवायचं म्हटलं तर स्वतःच्या मुलापासून आपण 1ली ते 5वी पर्यंतच्या वर्गात घालणं फार महत्वाचं आहे. हे समाजाला ऍक्सेप्ट करावं लागेल मित्रांनो. लक्षात घ्या, मराठी शाळा वाचवायचे असतील तर आपल्याला या समाजातूनच लोक जागृती होणं गरजेचं आहे आणि ते शिक्षक रूपाने होणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, 22,000ची जर समजा 2 वर्षामध्ये 22,000 ठरवलं असतं, मी प्रत्येक वेळेस प्रत्येक शिक्षकाने मी या शाळेसाठी 10 विद्यार्थी कन्वर्ट करणार, त्यांच्यासाठी मी त्या पद्धतीचं शिकवणार, तर मला सांगा महाराष्ट्रामध्ये 2,20,000 पटसंख्या वाढली असती. शिक्षक भरती करायला काय अडचण आहे सांगा बरं मला? काय अडचण आहे? 2,20,000 म्हणजे 20ला एक शिक्षक जर पकडला तर भरतीमध्ये किती फरक पडतोय? भरतीमध्ये किती? 20-21 बघा, 20-21 म्हणजे जवळ 10,000 पदसंख्या वाढलेली दिसणार तुम्हाला. आता चाललंय कशाची भरती? रिक्त पदे भरण्याची. म्हणजे रिटायर झालेले लोक जेवढे रिटायर झाले महाराष्ट्रामध्ये, जवळपास समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्याला 10 लोक रिटायर होत असतील. महिन्याला 10, 12 महिन्याचे 120 आणि वर्षाचे किती होतात? वर्षाचे 2 वर्षाचे किती होतात त्या पद्धतीने. म्हणजे रिटायर झालेल्या लोकांच्या जागी शिक्षक भरती करणं चालू आहे. शिक्षक भरती म्हणजे वेगळ्या जागा आलेल्या नाहीत, लक्षात घ्या. आणि प्रत्येक जण काय करते? कॅटेगरीनुसार विचार करते. मला 3% आरक्षण आहे ना, लगेच करणार 18-54 540 जागा येतील. लगेच दुसरा काय म्हणणार? मला 10% आरक्षण आहे ना, 1800 जागा येतील. तिसरा काय म्हणणार? मला 25% आरक्षण आहे ना, 19% आरक्षण आहे ना, त्या पद्धतीने जागा येतील. माझं मेरिट एवढं खाली येईल. हे इमॅजिनेशन करणं सोडवा, कारण आपल्या डोक्याचा बुका होऊन जाईल. आणि करायचं पण नाही, कारण मेरिट जर विचारात घेतलं, वेगवेगळं मेरिट लागतं. वेगवेगळं म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये हाय लागू शकतं, तिकडे गोंदियाला कमी लागू शकतं, नागपूरला जास्त लागू शकतं, असं कुठलं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामध्ये प्रिफरन्स देण्यावर मॅटर करतं. काही लोक आता हे ठाम सांगितलेले लोक कसे करणार की हे उमेदवार प्रिफरन्स देताना मला फक्त या जिल्ह्यात जॉब करायची, इतर कोणत्याही जिल्ह्यात जॉब करायची नाही असं ठरवून ठेवलेलं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मेरिटच्या बाबत विद्यार्थ्यांच्या ज्या भावना होत्या, विद्यार्थी कन्फ्युजन होतं, या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह झालेलं असेल. तुमचे कन्फ्युजन मला कमेंट करायला विसरत जाऊ नका, त्यानुसार आपले व्हिडिओ येत जातील. विद्यार्थ्याला आधार सोबत विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही आणि विद्यार्थी हा शिक्षक रूपाने भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही रिक्त पदाची भरती होणार आहे त्याच्यामध्ये चांगलं काम करतील आणि भविष्यातील शिक्षकांसाठी एक आधार बनतील, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगलं कर्म करून जर 2 रुपये भेटत असतील तर ते 2 रुपये आपल्या आयुष्यासाठी खूप महत्वाचे ठरत असतात. आपण वाईट कर्म केलं तर आपल्याला कर्माचे फळ याच जन्मात भोगावे लागतात. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी हे असे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे आपली मेंटरशिप वगैरे बॅच आपण लॉन्च केलेली नाही, कारण मी स्वतः मिसेसला घेऊन काय कोणत्या प्रॉब्लेमला फेस करतोय किंवा केले ते तुम्हाला तुमच्या पुढे मांडून सांगतोय. बस तुमचं फक्त विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नाव आल्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि मुलाखतीमध्ये प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असते, कुणाची स्ट्रॅटेजी अवलंबून करून होत नाही. किंवा तुम्ही इथे इमॅजिन करून इंटरव्ह्यूचे प्रश्न इमॅजिन करू शकता का? त्या व्यक्तीनुसार ते काय विचारतील, काय कशावर भर देतील, पाठाचं काढायला होतील का, शिकवण्यामध्ये कोणत्या त्रुटी येतील. फक्त त्या ज्यांचा आपल्या मार्कावर भरोसा आहे की आपण विथ इंटरव्ह्यू मध्ये जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी एक आवर्जून करायचे, कुठल्या त्या स्कूलला जाऊन आपण टीचिंग करायचा सराव करायचे. हाच मुद्दा मी महत्वाचा सांगतो. टीचिंग करायचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला मुलाखतीमध्ये तुमचा नंबर आला तर आपल्याला तिथे टीचिंग करता आली पाहिजे, टापटीपणे विद्यार्थी कंट्रोलमध्ये ठेवून. आणि झालेलं आहे, मागच्या मुलाखतीमध्ये एक 25-30 विद्यार्थी वर्गात बसवले. मागच्या बेंचवर तुमचं ते संचालक मंडळ बसतो, म्हणजे संस्थेचं संचालक मंडळ जे काय आहेत ते, आणि ते तुमच्याकडे निरीक्षण करतात. फेस टू फेस इंटरॅक्शन होतं, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहित करतात आणि विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि आपण त्या इंटरव्ह्यू मध्ये पास होणं महत्वाचं असतं. स्टेप ठरलेली आहे. इंटरव्ह्यू म्हणजे वेगळं काही नाहीये. तुमचे डॉक्युमेंटेशन चेक करतात, तुमची पर्सनल माहिती
सगळं डॉक्युमेंटेशनची माहिती सर्व विचारून घेतात आणि तुम्हाला डायरेक्ट वर्गावर पाठवतात. वर्गावर जाऊन आपल्याला शिकवायचं असतं. बस एवढीच कन्सेप्ट आहे. तिथे काय आपल्याला वेगळं काही इंग्रजासारखं इंग्रजी विचारतात, आपला विषय आहे त्या विषयाला धरूनच विचारतात आणि जनरल नॉलेजचे काही प्रश्न विचारतात. तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये किती कॅपेबल आहात, सध्या करंट मध्ये किती आहात हे फार मॅटर करत असतं. त्यामुळे न्यूज चॅनल, न्यूज पेपर वाचा, तुमची वाचनाची क्षमता वाढेल आणि स्वतःच मोबाईलमध्ये बघून शिकवा की विद्यार्थी पुढे बसलेत या कारणास्तव शिकवायला लागा, जेव्हा ती मुलाखतीची तयारी होऊन जाईल तुमची, जेणेकरून तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा थरकाप होणार नाही. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी ऍपला आत्ताच इन्स्टॉल करा, रजिस्टर करून ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.